पोलीसच्या कामावर खुश आहेत का आपण, समाधान आहेत का? कहा समाधान राव, मुलगा नाही भेटला आमचा तर कसं म्हणा. मुलाचे परिवाराबद्दल माहिती सांगा बरं. काय परिवार तर आमचा पागल झाला एका मुलासाठी. कोणी भाकर खाई ना. घटना साहेब, आम्ही भोपाळून येऊ लागलो. भोपाळून येता येता तो मुलगा परभणीमध्ये उतरला या कोठे उतरला म्हटलं विशेष तिथलं माहीत नाही. भीड भडका होता खूप. आणि भीड भडक्यामध्ये आम्हाला काही पता नाही चालला. मुलगा उतरला कोठं. त्याच्या बाद आम्ही दुसऱ्या दिवशी परभणीला गेलो. परभणीला पाहिलं. पोलीसवाले तिथे गेलो. त्याने सांगलं की म्हणे तुम्ही त्याच्या बाद म्हणे की तू कवळे आले ते कवळे ज्याच्या पोलीसवाले त्याने बात केली. म्हणे तुम्ही साहेब म्हणे याचा मुलगा हरपला काय पहा. ते म्हणे तुम्ही पहा. मग पाहिल्याच्या बाद म्हणे नाही भेटला मला मुलगा. मग त्याच्या बाद आम्ही चौथ्या दिवशी गेलो परभणीला. परभणीला गेल्याच्या बाद त्याने सांगलं की इथं मुलगा नाही तुमचा. CC कॅमेरा आम्ही पाहिला आणि CC कॅमेऱ्यात त्या मुलगा दिसणं आम्हाला. मग त्याच्या बाद आम्ही तिथं 2-3 दिवस आलो फुटपाथमध्ये. त्याच्या बाद आम्ही काही सांगलं प्रेसवाल्याला सांगलं तर त्यानं मग त्यानं फोन घेऊन केला. त्याच्या बाद आमची रिपोर्ट लिहिली. त्याच्या बाद त्यानं म्हणे कॅमेरा बी पहा. बस इथलं. पोलीसच्या कामावर खुश आहेत का आपण, समाधान आहेत का? कहा समाधान राव, मुलगा नाही भेटला आमचा तर कसं म्हणा. किती दिवसापासून पोलीसवाल्यांनी तुम्हाला परेशान केलं? 10 दिवस. 10 दिवस तुमची कंप्लेंट घेतली नाही का? नाही घेतली. कुठल्या पोलीसवाल्यांनी? हे परभणीचे रेल्वे पोलीस का? हां. औरंगाबादचे कसे होते पोलीस? औरंगाबादमध्ये गेलो आम्ही. तर औरंगाबादमध्ये त्याने सांगलं म्हणे याचं रिपोर्ट तुम्ही TC नंबर काय सांगलं होतं त्यानं रिपोर्टचा. तर म्हणलं साहेब ते रिपोर्ट लिहिणार. तर मग ते लिहिणार तुम्ही आम्ही कशी लिहू म्हणे. रिपोर्टची काय TC नंबर लागते म्हणे ते काही आणा म्हणे तुम्ही. आमचा मुलगा हरपला. त्याला कोणाला भेटो संपर्क करा आम्हाला फोनवर. त्याच्या बाद त्याला 5,000 रुपये व्हिडिओ कॉल करून आम्हाला दाखवा की हे मुलगा तुमचा आहे. त्याच्या बाद त्याला 5,000 रुपये आम्ही देऊ खुशीनं. काय काम करतो हा मुलगा? ते किराण्याच्या दुकानावर काम करतो. किराणा दुकानावर काम करतात. त्यांना स्वतःला काय कळत नाही का? नाही कळतं. जे काय टकोरो मेळा झालं त्याचं इथं आल्याच्या बाद भोपाळून तर ठीकठाक आलं. तर टकोर इथंच कुठं मेळा झालं तर मी बसलो होतो जवळ. त्याच्या बाद ते गेले आणि ते उतरलं कुठं अंदाजच नाही लागला त्याचा. गाडीमध्ये सत्करमध्ये लई भीड होती. मतलब उतरला परभणीच्या या इकडं काय म्हणतात पूर्णा परभणी नांदेड. हां. पूर्णा परभणी नांदेडच्या लोकांना आपण काय सांगणार? काय पोस्टर लावून आपण सांगलं की आमचा मुलगा भेटला की 5,000 रुपये आम्ही खुचून देऊ. तर आम्हाला व्हिडिओ कॉल करून सांग दाखवा है ना. ठीक है, धन्यवाद. मेरा नाम उमेश गोवर्धन खातरकर है. मेरा भाई 24 तारीख से औरंगाबाद और नांदेड़ के बीच में कहीं भी उतर गया है, परभनी या पूर्णा के आसपास में. मैं औरंगाबाद थाने में गया रिपोर्ट लिखाने. तो उन्होंने कहा कि जहाँ से बैठा वहाँ पे थाने में रिपोर्ट डालो. और दूसरी बात, जब उनने थाने में रिपोर्ट नहीं लिए परभनी में गया तो परभनी वाले थाने वाले ने भी रिपोर्ट नहीं लिखी और न मेरे से अच्छे से बात की. ऊपर से हमारे को थाने से बाहर कर दिए. बोले कि तुम जाओ उधर ही कहीं देख लो. बोले जहाँ तुम्हारा लड़का उतरने वाला था वहाँ पे. जहाँ से हमारा लड़का जब उतरा ही नहीं तो वहाँ के लोग कैसे कंप्लेंट लिखते. तो हमने बोला कि परभनी में उतरा है, परभनी में नहीं लिख रहे थे. तो हमने पत्रकार को फ़ोन लगाए और इधर से कंट्रोल रूम पे फ़ोन लगाए. तब दोनों का फ़ोन आया तो उन्होंने लोग हम लोग से रिपोर्ट दर्ज करी. नहीं तो हमारे से वो अच्छे से बात नहीं कर रहे थे. हमारे को रूम के बाहर निकाल दे रहे थे. उसके बावजूद उनने रिपोर्ट किए और उसके बाद में बोले कि अब जाओ. बोले तुम्हारा लड़का देखते हैं बोले हम. उसके बाद में हम लोग इधर पूर्णा परभनी सब छान मारे, देख लिए, कहीं हमारे को नज़र नहीं आ रहा. कितने दिन से पुलिस वाले आपको घुमा रहे थे? 10-11 दिन से हमारे को घुमा रहे थे. हमारा लड़का 3-4 दिन हमने इंतज़ार किया. हमने सोचा कि वापस आ जाएगा. जब 3-4 दिन नहीं आया तो 3-4 दिन पहले हम लोग गए तो वहाँ पे उन्होंने बोला कि रिपोर्ट नहीं होंगी बोले. जब कैमरा चेक करने के लिए बोले तो कैमरा चेक करने वाले बोले कि पहले रिपोर्ट करो. रिपोर्ट करने गए तो उन्होंने झूठ बोला कि हमने सब कैमरा चेक कर लिया कि आपके कैमरे में नहीं आया लड़का.
झूठ और कौन, जो परभनी वाले पुलिस बोले क्या औरंगाबाद? पुलिस वाले ने बोले कि हमने कैमरा चेक कर लिया, तुम यहाँ से निकलो, बोले बाहर हमको काम करने दो बोले। आपको साथ में लिए नहीं थे चेक करने के लिए कैमरा? नहीं, उस समय बिल्कुल नहीं उन्होंने लाए उनसे थे। दिल से बोल रहे थे वैसा? हाँ, वो अपनी मर्जी से बोल रहे थे। अच्छा। तो उसके बाद में फिर जब वो पत्रकार साहेब का फोन गया, प्रदीप नवरे साहेब आले, त्यांना फोन केले, आले नाही होते, फोन केले, तो मग त्यांना आमची रिपोर्ट केली आणि रिपोर्ट केल्यानंतर त्यांना मग आमच्या फुटेज टी व्ही कॅमेरा दाखवला, पण त्याच्यामध्ये कॅन्टीन दिसत आली आणि एक बोटात आला, तरी ते कॅमेरामध्ये काही दिसलं नाही. रेल्वेचे पोलीस परभणीचे आणि औरंगाबादचे यांच्या कामावर आपण समाधानी आहेत का? नाही, हे औरंगाबादचे तो काही केले नाही, त्यांना आम्हाला बाहेर काढून दिला, ज्या म्हणे तिकडेच पहा म्हणे, आणि हे पण 10 दिवसपासून लटकत होते आम्हाला, पण उद्या आमची कंप्लेंट केली त्यांना 10 दिवसाच्या नंतर. कसं काय? तर हे बी अशी केली की ते प्रदीप नानवरे पत्रकार साहेब आले तेव्हा फोन त्यानंतर, नाही तो ते पण नाही करत होते, चांगल्यानं बोलत नाही होते, बघत होते आम्हाला, चला बाहेर निघा, तिकडे बसा, तिकीट दाखवा, प्लॅटफॉर्म तिकीट दाखवा असे म्हणत होते आम्हाला, पण आमच्यापाशी प्लॅटफॉर्म तिकीट होती, सगळं काही होतं, म्हणून आमच्या काही गलती नाही झाली आमच्याकडे.